नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आता डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. या संदर्भातील जी.आर. महाराष्ट्र शासनाने दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी काढलेला आहे. जी.आर. मध्ये काय सांगण्यात आलेले आहे हे आपण या ठिकाणी आता बघूया. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर जी.आर. बघूया. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना ह्या योजना राबवण्यात येत आहेत. या सर्व योजनांमध्ये मार्च-डिसेंबर 2024 पासून डीबीटी पोर्टलद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा विचार शासन या ठिकाणी करत आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये इथून पुढे या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे पीएम किसान योजना, लाडकी बहीण योजनाचे पैसे ज्याप्रमाणे आधार लिंक बँक खात्याला जमा होतात त्याच धर्तीवर आता या योजनांचे पैसे सुद्धा आधार लिंक बँक खात्यातच इथून पुढे जमा होणार आहे. पुढे या ठिकाणी जी.आर. मध्ये असे सांगण्यात येते की क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे. त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड जे आधार व्हॅलिड झालेल्या प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना मार्च-डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य करण्याची सुविधा ही मार्च-जानेवारी 2025 अखेरपर्यंतच उपलब्ध असेल. लाभार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो मी जी.आर. वाचला याचा थोडक्यात अर्थ मी तुम्हाला आता इथे सांगतो की मार्च-डिसेंबर आणि मार्च-जानेवारी या 2 महिन्यापर्यंत ज्या लाभार्थींचे आधार कार्डला बँक लिंक झालेली आहे त्या लाभार्थींचे पैसे त्याच बँक खात्यात डीबीटी पोर्टलद्वारे जमा होतील आणि ज्या लाभार्थींचे आधार कार्डला बँक लिंक झालेली नाही अशा लाभार्थींना सुद्धा मार्च-डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 फक्त त्यांच्या जुन्या पारंपरिक पद्धतीने ज्या खात्यात पैसे जमा होतात त्याच खात्यात पैसे जमा होतील. परंतु मार्च-जानेवारी नंतर जर तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक लिंक केली नाही तर तिथून पुढे तुमचे पैसे जमा होणार नाही. त्याकरता तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या आधार कार्डला बँक ही लिंक करून घ्यावी लागेल. त्यानंतरच त्या खात्यात तुमचे पैसे जमा होतील. त्याकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड हे बँकला लिंक करून घ्यावे, जेणेकरून मार्च-जानेवारी 2025 नंतर तुमची लाभार्थी रक्कम तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा होण्यास कोणतीही अडचण या ठिकाणी यायला नको. ही होती संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.